Hi dear student. Next topic today's embryological evidence. Observe and discuss carefully. Observe the stages of embryonic development of some animals shown in figure 1.10. इथे आपल्याला 1.10 मध्ये एक फिगर दाखवलेली मुलांनो. 1.10 एम्ब्रियोलॉजिक डेव्हलपमेंट म्हणजे भ्रूणाचा विकास. प्रत्येक प्राणीची सुरुवातीची फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज दाखवलेली आपल्याला इथे. सुरुवातीला फिश आणि सलामांडर आहे आणि नंतर इथे त्याची अवस्था दाखवलेली आहे. सुरुवातीला बघा तुम्ही सगळ्या प्राण्यांची अवस्था आपल्याला काहीतरी साम्य, या दोघांचे साम्य दिसत आहे. इथेही साम्यता दिसते आहे, या तिघांमध्ये साम्यता दिसते आहे, इथे या तिघांमध्ये साम्यता दिसते. पण ते ऍक्च्युली सगळे प्राणी वेगवेगळे आहेत. पण सुरुवातीचा अवस्था त्यांची कशी आहे, सारखी आहे. सेकंड स्टेजला इथे थोडेफार प्रमाणात सारखे दिसतात. थर्ड स्टेजला आपल्याला लक्षात येत आहे की हे प्राणी वेगवेगळे आहेत असं. मग ह्यावरून आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे की आपल्या सगळ्यांचा जो वंशज आहे तो सारखाच असणार आहे. Comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture. हे सगळे वर्टब्रेट्स आहेत. वर्टब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असणारे प्राणी. आणि त्यांचं जर तुम्ही सुरुवातीची अवस्था पाहिली तर ते सगळे सारखे दिसत आहेत. एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. इनिशियल म्हणजे सुरुवातीची अवस्था. एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज म्हणजे खूप साम्य आहे त्यांच्यामध्ये. And those similarities decrease gradually. Similarities in initial stages indicate the common origin of all these animals. आणि या सगळ्या अवस्थांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपला सगळ्यांचा ओरिजिन हा कॉमन असायला पाहिजे, एकच असायला पाहिजे किंवा सारखा असायला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट टॉपिक, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. आपण चार्ल्स डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत पाहतोय. त्यांनी अनेक प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्सचे कलेक्शन केलं आणि त्या कलेक्शनमध्ये त्यांना असं जाणवलं की यांच्या ज्या जगण्याच्या किंवा जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत एका ऋतूमध्ये सारख्या आहेत किंवा त्यांना कोणतं हवामान मानवतं, या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला. फॉर दिस पर्पज डार्विन्स हॅड पब्लिश अ बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसिस. आणि या सगळ्या कलेक्शनमधून त्यांनी एक बुक लिहिलं. त्या बुकचं टायटल होतं ओरिजिन ऑफ स्पेसिस. ओरिजिन म्हणजे उगम आणि स्पेसिस म्हणजे जाती. जातींचा उगम कुठून झाला तर एकाच ओरिजिन पासून झालेला आहे ते आपल्याला सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. While explaining the concepts, Darwin says that all the organisms reproduce prophylly. म्हणजे काय, प्रत्येक ऑर्गॅनिझम हा एकाच प्रकाराच्या सजीवापासून निर्माण झाला असावा. All the organisms compete with each other in a life organism threatening manner. प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. आणि या स्पर्धेमध्ये जो वातावरणाशी जुळून घेईल तोच ही स्पर्धा जिंकेल आणि तो टिकेल. However, beside this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish.
जो ऑर्गनिझम या वातावरणाशी जुळून घेईल त्याला ते सहन होईल, त्याचा विकास होईल, आणि बाकीचे पेरिश म्हणजे त्यांचा विनाश होऊन जाईल. Sustains and selected organism can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. आणि जे सजीव टिकले, त्यांना वातावरणाशी जुळून घेतले त्यांनी, तर त्यांनी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या माध्यमातून त्यांच्यासारखे सजीव निर्माण केले आणि त्यांचे गुणधर्म पुढे तसेच चालू राहिले. Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration. डार्विनचा हा काही जो सिद्धांत होता हा खूप कालावधीपर्यंत ॲक्सेप्ट केला गेला होता. However, some objection were raised selection against the theory. Some of the main objection are. पण कालांतराने त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेण्यात आले की ही जी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे, नॅचरल सिलेक्शन थिअरी आहे, याच्यामध्ये काही अपवाद आहेत. मग ते कोणते अपवाद होते ते आपण आता पाहू. पहिला कोणता आहे? फर्स्ट, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. नुसतंच नॅचरल सिलेक्शन हा काही इव्हॉल्युशनचा भाग होऊ शकत नाही. कारण की इव्हॉल्युशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याने कशा प्रकारे तो स्वतःमध्ये बदल करत गेला, काय त्याच्या अडीअडचणी असतील, त्याच्यावर त्याने काय मात केली, हे सगळ्याची इथे स्पष्टीकरण होत नाही. म्हणून पहिला ऑब्जेक्शन हा होता. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आणि डार्विनने कुठलाही एक्सप्लेनेशन दिलं नाही की याच्यातलं काय फायदेशीर आहे आणि काय फायद्याचं नाही आहे, हे आपल्याला त्याने असं एक्सप्लेन करून सांगितलं नाही. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. आणि असंही सांगितलं नाही की याच्यात कोणते चेंजेस लवकर झाले, कोणते उशिरा झाले. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येईल की डार्विनची जी थिअरी आहे ती हळूहळू मागे पडत गेली. इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन, डार्विन्स वर्क ऑन इव्हॉल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. जरी असं असलं तरी डार्विनचं जे वर्क होतं ते इव्हॉल्युशनमध्ये माइलस्टोन म्हणजे मैलाचा दगड ठरला. म्हणजे ह्या थिअरीवरूनच त्याला पुढच्या शास्त्रज्ञांना अभ्यास करणं सोपं गेलं. आता आपण पाहू नेक्स्ट पेज. लॅमॅक्झम. त्याच्या आधी थोडीशी माहिती दिलेली इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन त्यांची माहिती आहे. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द theory of evolution. He showed that all the species of living organisms have been generally evolved over the period of thousands of years from common ancestor. He proposed that principle of natural selection is responsible for this evolution. म्हणजे काय, तर एकाच ओरिजिन पासून सगळ्यांची निर्मिती झालेली आहे आणि ते आपण हजारो वर्षापासून ते त्यांच्यामध्ये काय करत गेले, बदल करत गेले आणि ही नैसर्गिक निवडीमुळे ते शक्य झालं. ज्या सजीवाला जसं वातावरण सूट होईल तसं तो जगत गेला आणि त्याची पुनरुत्पादन होत गेला आणि अशा प्रकारे इव्हॉल्युशन पण होत गेलं. असं चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी मांडलं. त्यांचा कालखंड होता 1809 ते 1882. आता आपण नेक्स्ट जो टॉपिक आहे लॅमॅक्झम तो आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहू. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.